नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवगा हंडी, शेवग्याची मसाल्याची भाजी. यामध्ये मी थोडे थोडे कच्चे मसाले वापरलेले आहेत. अगदी त्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही जर ही भाजी बनवली तर ढाबा स्टाईल शेवगा हंडी खूप सुंदर बनेल. करून बघा. त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे केले, साल काढली आहे. साल काढल्यामुळे शेंगा लवकर शिजतात आणि शेंगांमध्ये कडवटपणा उतरत नाही. सालमध्ये जो कडवटपणा असतो तो उतरतो, त्यामुळे भरपूर साल असं काढून घेतलेलं आहे. आणि आता मी ह्या शेंगा उकडायला ठेवत आहे. यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. आणि आता या शेंगा उकडत आहेत तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते. त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा उभा चिरायचा आहे. आपल्याला मसाला तयार करायचा आहे. यासाठी मी कांदा चिरून घेत आहे. हा 1 वाटी भरून असा कांदा भरलेला आहे. जास्त कांदा घ्यायचा नाही आहे. 1 वाटीभरच कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर हे अशा चमच्याच्या प्रमाणाने 3 चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आता मी तव्यावरती हा कांदा भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकणार आहे यामध्ये आणि छान तांबूस होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. काळा अजिबात होऊ द्यायचा नाही आहे. छान तांबूस गुलाबी होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. सतत याला परतवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे छान गुलाबी रंग आलेला आहे. आता तवा तापलेलाच आहे, तर साईडला मी हे 3 चमचे खोबरं भाजून घेत आहे. तवा जास्त तापला असं वाटलं असेल तर गॅस बंद केला तरी चालेल. इथे मी अर्धा टीस्पून भरून खसखस घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं जिरं घेत आहे. त्यानंतर थोडी तीळ घेत आहे. सर्व काही अर्धा टीस्पून आहे. त्यानंतर छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 लवंग, 1 मिरी. त्यानंतर हे बाजा चक्रीफूल जे असतं याच्या फक्त 2 पाकळ्या टाकायच्या आहे. जास्त टाकायचा नाही, नाहीतर मसाल्याला उग्र वास येईल. अशा प्रकारे हे खडे मसाले थोडेसे टाकले तरी भाजी खूप छान लागते. आता इथे मी धणा पावडर टाकत आहे किंवा अख्खा धणा टाकला तरी चालेल. छोटे 2 चमचे धणा पावडर टाकली. हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तवा खूप तापला आहे, त्यामुळे मी गॅस बंद करून आता भाजून घेत आहे. हे छान क्रिस्पी झालं की मग हे काढून घ्यायचं आहे. आता हे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामधून अगदी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. आता हे आधी कोरडंच दळून घेत आहे. अशा प्रकारे जाडसर दळून झालं आहे. आता यामध्ये पाणी टाकेल. आधी कोरडंच वाटलं. पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे सगळं वाटण मी काढते आणि नंतर ह्याच भांड्यामध्ये आलं लसूणही वाटणार आहे. यामध्ये थोडं लसणाच्या पाकळ्या, आलं, जिरं, हळद, तिखट आणि गरम मसाला. गरम मसाला हा खानदेशी गरम मसाला आहे. आणि थोडी धणा पावडर. आता हे आधी कोरडं फिरवते. आलं लसूण बारीक होतं, पाणी टाकलं तर बारीक होत नाही. आता पाणी घालून याची पेस्ट करून घेणार आहे. हे मी वेगळं का करत आहे तर मसाला परतवून झाल्यानंतर शेवटी हे आलं लसणाचीही पेस्ट घालायची आहे. मसाला होईपर्यंत शेंगा पण छान शिजत आलेल्या आहेत. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे.
मसाला परतवून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी वाटला कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला तो मी इथे घालत आहे. आणि आलं लसूण तिखट मसाला जो आहे तो मसाला परतून झाल्यानंतर शेवटी घालणार आहे. मंद आचेवरती चांगला परतून घ्यायचा आहे. इथे फोडणीमध्येच तेल जास्त घातलं तर तरी छान येते. मसाला छान परतून झालेला आहे, कढईला लागायला लागलेला आहे. आता ही जी पेस्ट बनवलेली आहे ती इथे घालायची आहे. म्हणजे वाटणाचं टेम्परेचर पण कमी होईल आणि जळणार नाही आणि मसाला छान परतवून होईल. अशा प्रकारे पाणी घालायचं म्हणजे मसाला जळण्याचं प्रमाण कमी होईल. आणि परत थोडंसं परतून घ्यायचं. अशा प्रकारे तिखट मसाले पाण्यामध्ये कालवून टाकले तर तवंग छान येतं, तरी छान येते भाजीला. अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्ही. खूप छान चव येते आणि छान तरीही येते. पाणी घालून वाटण हे शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता याला तेल सुटलेलं आहे. आता शेवग्याच्या हंडीसाठी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. म्हणून इथे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण इथे पाणी घालून ग्रेव्ही तयार करून घेत आहोत. घट्ट पातळ बघून. मला एवढा रस्सा पाहिजे होता म्हणून मी इतकंच पाणी घातलं. थोडं मीठ घालत आहे. शेंगांनाही आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे भाजीत मीठ कमी घालायचं आहे. आता उकळ फुटलेली आहे. यामध्ये मी उकडलेल्या शेंगा घालत आहे. शेंगा थोड्याशा कच्चट असल्या तर रश्श्यामध्ये छान शिजतील आणि शेंगांचा अर्कही उतरेल. अशा प्रकारे तरी पण आलेली आहे आता भाजीला. शेंगा जर थोड्या कच्च्या असतील तर यामध्ये चांगल्या उकळू द्या. भाजीला चव छान येते. वरून कोथिंबीर पेरून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली शेवगा हंडी तयार झालेली आहे. खूप छान चव आहे हिची. करून बघा तुम्ही पण. सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेत आहे. आता बघा कशी दिसत आहे. खूप छान तरी आलेली आहे या भाजीला. आता मी थोड्या शेंगा ज्या काढून ठेवल्या होत्या त्यांची बेसन पीठ लावून भाजी करत आहे. त्यासाठी कढईत तेल तापत ठेवते. यामध्ये फोडणीमध्ये जिरं मोहरी फोडणीत टाकून घेत आहे. त्यानंतर हिंग. हे मी चणा डाळीचं पीठ घालणार आहे. हा पोहे खाण्याचा चमचा जो आहे हा 4 चमचे इथे मी पीठ घातलेलं आहे. आता याला छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. अजिबात कच्चं राहता कामा नये. रंग बदलेपर्यंत आणि त्याचा सुगंध येईपर्यंत बेसनचा वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतवायचं आहे. असा घट्ट गोळा जरी दिसत असला, जेव्हा तेल सुटायला लागतं तेव्हा पीठ भाजून झालं असं समजायचं. थोडासा रंगही बदलतो. रंगही बदललेला आहे पिठाचा. इथे मी हळद घालत आहे. तिखट आवडीनुसार. त्यानंतर धणा पावडर. थोडंसं मीठ. शेंगांमध्ये मीठ होतं म्हणून थोडं मीठ. आणि हलकेच परतवून घ्यायचं आहे. गॅस बंद केला तरी चालेल. पीठ जळत आहे असं वाटायला लागलं तर गॅस बंद करायचा. आणि झाऱ्याने अलगद अशा शेंगा घ्यायच्या आहेत. पाणी अजिबात टाकायचं नाही यामध्ये. हे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. बेसन सर्व शेंगांना चिटकेल असं कोटिंग होईल. अशा प्रकारे कोटिंग झालं नाही झालं तरी भाजी फार छान लागते. बेसन पीठ छान खमंग भाजलेलं असतं. आता इथे वरून मी भाजलेली तीळ घालत आहे. तीळ भाजली आहे म्हणून वरून टाकत आहे. भाजलेली नसेल तर फोडणीमध्ये जिरं मोहरीबरोबर परतवली तरी चालेल. कोथिंबीर घालून अशा प्रकारे शेवग्यांची बेसन पीठ घालून भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.